मुदखेड येथे धनगर समाजाची पदयात्रा आंदोलन. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं व पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी म्हणून मुदखेड येथे धनगर समाजाच्या वतीने मुदखेड ते उमरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार अनंत गौळकर यांना धनगर समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मुदखेड येथील धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाकडे शासनाने दखल देऊन समाजाच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सोडविण्यात यावं तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच निवेदन धनगर समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला दिलं होतं. 23 सप्टेंबर रोजी सकाळी धनगर समाजाचे नेते माजी सैनिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे, गोविंद बणे, गजानन कमळे, कान्होबा बिस्मिले, नितीज माने, चंद्रकांत येगुर्ले यांच्यासह धनगर समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मुदखेड ते उमरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन चौकात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या चौकातून तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा आंदोलन करत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. धनगर समाजाच्या पदयात्रा आंदोलनामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. मुदखेड ते उमरी व नांदेड मुदखेड या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी पोलीस प्रशासनाने आंदोलन मागे घेतलं व सर्व धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पदयात्रा काढत तहसील कार्यालय गाठलं. त्यानंतर तहसीलदार अनंत गौळकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं अशी मागणी केली. तहसीलदार अनंत गौळकर यांनी निवेदन देताना धनगर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.